प्रस्तुत समासामध्ये शिष्य आपल्या गुरुला प्रश्न करतात, आपण ज्ञानदृष्टीने ज्ञानबोधाने निश्चितपणे सांगता की जे दिसते भासते ते नाशिवंत आहे. मग सगुण भजन सगुण आकार ते खरं कसं मानायचं? जे मला हे दिसते आहे ते ज्ञानदृष्टीने तुम्ही मला समजावून सांगितलं की मिथ्या आहे. ठीक आहे, ज्ञानामुळे कळलं मला ते मिथ्या आहे. म्हणजे सगुण रूपात मी भक्ती करतो आहे, मूर्तीपूजा करतो आहे, आकाररूप देव पुजतो आहे. ते का करावं? कारण मग निर्गुणच खरं आहे, सगुणाला का भजावं असा प्रश्न केलेला आहे. वास्तविक पाहता प्रथम निर्गुण आहे आणि सगुण जे काही निर्माण झालं त्याच्यानंतर झालं. पण कोणातून निर्माण झालं आणि सगुणामध्ये कोण वावरते आहे? सगुणामध्ये एका मूर्तीमध्ये मूर्ती आकार देव आपण पुजतो. तो जो देव आपण पुजतो तो सगुण आकार रूप देव या दृष्टीने पूजत असू ते आपलं अज्ञान आहे. पण तो निर्गुण निराकार या रूपामध्ये प्रकट झाला होता. निर्गुणाला मला पूजता येणार नाही, ते सगुण रूपामध्ये प्रकट झाला त्यालाच मी पूजेन, तेव्हा माझं ते निर्गुणापर्यंत पोचणार आहे हे निश्चित आहे. आणि म्हणून त्या सगुणाला भजणे आहे. वास्तविकता ही शंका घ्यायची गरज नाही, पण शंकासुद्धा योग्य आहे. शंका ठेवून साधन भक्ती होत नाही. काही शिष्यांना हा प्रश्न पडणे निश्चित आहे. ते ओळखूनच रामदास स्वामींनी हा समास केला आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. कारण निर्गुण आधी आहे, पण त्या सगुणामध्ये ती निर्गुण वावरते आहे चैतन्य रूपाने. आणि ते प्रत्यक्ष देव परमात्मा या दृष्टीने आपल्याला त्याचा अनुभव येतोय, प्रचिती येते आहे. मग भजायला काय हरकत आहे? पण जिथे मात्र ती प्रचिती नाही आहे, ती मायावी आहे, मिथ्या आहे. कारण त्याला आपले स्वरूप कळले नाही. म्हणून ज्याला आत्मप्रचिती झालेली आहे, संत सद्गुरू ज्ञानी पुरुष किंवा देव ईश्वर जे आहेत आकाररूप, त्यांना आपण भजतो. म्हणून सामान्य लोकांना आपण भजू शकत नाही. सर्व काही दृश्य आहे, दोन्ही दृश्य आहे. तो आकाररूप मूर्तीवाला देव पण किंवा संत सद्गुरू ज्ञानी पुरुष आकाररूप आणि सामान्य माणसं जगामध्ये सर्व एकच आहेत दिसायला. परंतु दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माची जुळते. जे दिव्यत्व त्यांच्यामध्ये आहे ते यांच्यामध्ये असून सुद्धा त्यांना अनुभवाला आलं नाही. त्यांना ते अनुभवाला ते देव ईश्वर झाले. आणि म्हणून त्यांच्या भजनामार्फत त्यांच्या पूजनामार्फतच मला निर्गुणापर्यंत पोचायचं आहे. परत पुढे त्याने आणखी शंका विचारली, मग भजन कोणाचं म्हणायचं? भजनामध्ये वर्णन तर सगळं सगुणाचंच आहे. मग भजन कशाला? निर्गुण ज्ञान झालं, प्रचिती आली, कळलं, मग भजन कशाला करायचं असं त्याचा प्रश्न आहे. रामदास स्वामी इथे म्हणतायत, तुझा देह आहे, देहाला जगवण्यासाठी काबाड कष्ट करतोस, मेहनत करतोस. आम्ही देहाला खायला प्यायला घातल्यानंतर मलमूत्र विसर्जन करायची विधी करतोस, त्याला आंघोळ घालायचे काम करतोस, त्याला कपडा लत्ता पाहिजे काय पुरवतोस, मग त्याच्या सोयीसाठी संसार घरदार बायका पोरं सगळं निर्माण करतोस. एवढं सगळं करताना शंका येत नाही तुला कसली? मग देवाचं भजन करताना शंका काय येते? इतकंच काय कुठे कामाला जातोस
तिकडे साहेबाला सकाळी गेल्या गेल्या गुड मॉर्निंग म्हणतोस आणि संध्याकाळी त्याला कधी म्हणजे गुड आफ्टरनून गुड नाईट काय गुड नाईट म्हणून निघून जातोस. म्हणजे त्याला नमस्कार करतो सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा. का? महिन्या दिवशी हातात चेक देतो. पण तुझ्या या देहाला चालवणारा जो आत्मा परमात्मा आहे त्याला थँक्स कधी म्हणणार? त्याचे आभार कधी मानणार? त्यामुळे जे काही काम करतोयस, पोट भरतोय, उदरनिर्वाह करतोय, सुख आनंद घेतोय, भोगतोय, सुख भोगतोयस, जे सर्व काही होते तुझ्या देहाकडून ते कोणामुळे होते? तो चैतन्यघन आत्मा तुझ्यामध्ये आहे आणि तो ह्या शरीराकडून करून घेतो आहे. मग त्याचे आभार नको मानायला का? मग त्या साहेबाला चेक देतो म्हणून तू त्याला थँक्स म्हणतोस, सकाळी नमस्कार करतोस, गुड मॉर्निंग म्हणतोस. मग इथे मात्र त्या भगवंताचं नाव घ्यायला अनुमान आणि शंका कशाला? त्या चैतन्य प्रभू तोच ईश्वर देव परमात्मा आहे आणि तुझ्या आत असणारं चैतन्य ते तर निर्गुण निराकार आहे, पण तू नाही आहे असं म्हणू शकत नाहीस. तुझ्या देहामध्ये तो आहे म्हणून देह चालतो आहे. मड का चालत नाही? एक मेलेला माणूस आहे, प्रेत आहे, देह शरीर सगळं जशाच तसं आहे, चालत नाही, बोलत नाही, हुंगत नाही, हालचाल काही नाही. का नाही? तर त्याच्यातला आत्मा प्राण निघून गेला. म्हणजे तो आत्मा प्राण होता म्हणून ते व्यवहार करत होतं, चालत होतं, सगळं काय आहे. मग त्या देहामध्ये चालवणारा तो आत्मा प्राण जो आहे तोच ईश्वर देव आहे. मग त्याची भक्ती करायला नको का? मग मगाशी सांगितलं जसे ते सगुण रूपामध्ये देवत्वाला पोचले त्यांना सगुणामध्ये बसतो, पण मूळ त्याचं स्वरूप निर्गुणच आहे. अमान्य करायला नको, ते मान्यच करायला पाहिजे. पण त्याचबरोबर त्या निर्गुणापर्यंत पोचण्यासाठी सगुणातूनच जायला पाहिजे, सगुण भक्ती करायला पाहिजे. आणि भजन भक्ती झाल्याशिवाय त्याचं तुमचं ऐक्य होणार नाही. कारण या देहाची निर्मिती, देहाचा जन्म वासनेतून झालेला आहे. त्यामुळे देह जीवरूपाने अज्ञानात गुंतलेला आहे, मायेत गुंतलेला आहे. त्याला स्वार्थ आहे, लोभ आहे, मोह आहे, काम आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, हे सर्व या देहामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे तो आपले देवत्व हरवला आहे, गमावून बसला आहे, विसरला आहे. हे त्याच्यातले जे दुर्गुण आहेत ते दूर व्हायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये ज्याची देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी व्हायला पाहिजे. तर त्याच्यावर देहमनावर संस्कार पाहिजेत आणि त्या देहमनाच्या संस्कारासाठी भजन भक्ती पाहिजे. तेव्हाच आपल्या आत असणाऱ्या ईश्वर देवाची प्रचिती आपल्याला येणार आहे. शुद्ध मन झाल्याशिवाय, शुद्ध भाव झाल्याशिवाय आपला स्वार्थ, लोभ, मोह, काम, क्रोध, अहंकार कमी झाल्याशिवाय आपल्या आत असणाऱ्या ईश्वराची प्रचिती आपल्याला येत नाही. जसं मी नेहमी म्हणतो, पाणी स्वच्छ असेल तर आपलं प्रतिबिंब दिसतं, आरसा स्वच्छ असेल तर आपलं रूप स्वच्छ दिसतं, धूळ असेल तर दिसणार नाही. तसं ह्या देहमनावर जे काय मळ बसलेला आहे दुर्गुणांचा, दुर्वासनेचा, तो दूर झटकला पाहिजे. अहंकार आहे, मदमत्सर आहे, काम आहे, क्रोध आहे, वासना भरलेली आहे, हे सर्व आपण जर ते घालून स्वच्छ मन केलं, शुद्ध भाव केला आणि सर्वाभूती प्रेमभाव निर्माण झाला तर आपल्यामध्ये तो ईश्वर देव आहे त्याचा अनुभव येतो. आणि हे संस्कार आपल्याला व्हायला पाहिजेत. कारण अनेक जन्म ह्या देहाने घेतलेले आहेत, त्याच्या आधी अनेक जन्म प्राप्त झालेले आहेत आणि त्या प्रत्येक जन्म हा वासनेतूनच झालेला आहे. त्यामुळे देहमनावर संस्कार फार जुने आहेत. सहजासहजी त्याची ती तयारी होत नाही आणि म्हणून एक दिवस भजन म्हणून चालत नाही, तर अनेक दिवस ती साधन भक्ती करायला पाहिजे. तेव्हा देहमनावर संस्कार होतात. तुमच्याकडे एक दागिना असेल आणि सोनाराकडे तुम्ही विकायला गेलात तर दागिना पाहता पाहता सोनार त्याचा भाव ठरवत नाही. सोनार काय करतो, ते सोनं वितळवतो, तो दागिना वितळवतो, तो दागिना वितळवून त्याचा रस बनवतो, तो रस बाजूला करतो आणि त्याची मिलावट बाजूला करतो आणि मग त्या रसवर गोठवतो, त्याचं सोनं बनवतो आणि ते सोनं तयार झालं त्याचं वजन करतो आणि तुम्हाला त्याची किंमत सांगतो. म्हणजे त्या सोन्याला, त्या दागिन्याला मूळ त्याची किंमत, भाव कधी येतो, त्याच्यातला शुद्धपणा साबित झाला, निश्चित झाला की त्याची तो भाव मिळतो. मिलावटीमुळे मिळत नाही. तसं या देहामध्ये जी
दुर्गुण दुराचार दुर्वासनेची मिलावट आहे, ती मिलावट केल्याशिवाय ईश्वराची प्रचिती येणार नाही. आता ईश्वराची प्रचिती म्हणजे तरी काय? माझ्या देव आहे एवढाच अनुभव येणे पुरेसं तेवढ्याने प्रचिती नाही. प्रचिती फार मोठी आहे. प्रचितीचा अर्थ फार मोठा आहे. ईश्वर देव आपल्यात आहे हा अनुभव येणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे, फारच मोठी गोष्ट आहे. तो सहज सगळ्यांना येत नाही. विश्वास बसतो, कित्येक वेळा निश्चय होतो देव माझ्यात आहे, पण प्रचिती सगळ्यांना येते असं नाही. ज्याची साधन भक्ती चांगली आहे, नित्य नेमाची आहे आणि आपल्या सद्गुरूवर पूर्ण श्रद्धाविश्वास आहे, त्याला तो अनुभव येतो. ती प्रचिती येणे म्हणजे काय? तर देव ईश्वर माझ्यात आहे एक अनुभव कधी येणार? तुम्हाला देवाचे जे काही ज्ञान आहे, देव ज्ञानस्वरूप आहे, देव शक्तिरूप आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. ज्ञानामध्ये शक्ती आहे. ज्ञान प्राप्त झालं की सगळं आपोआप येतं. म्हणून तुम्हाला ज्ञान झालं. ज्ञान म्हणजे काय? जगात मिथ्या काय, सत्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय, ह्याचं ज्ञान तुम्हाला झालं की तुमचं जीवन सुखाचं होतं. म्हणजे अज्ञानात कुठली गोष्ट घडत नाही आणि जे तुम्ही कर्म कराल ते योग्यच होतं आणि त्याचं फळ पण योग्य मिळतं. संशय राहत नाही, भीती राहत नाही, त्यामुळे मन शांत असतं, प्रसन्न राहतं आणि योग्य दृष्टीने कर्म केलं जातं. स्वार्थ लोभ नसल्यामुळे कोणाला फसवाफसवी करत नाही आणि सगळ्यांच्या मनाचा योग्य विचार करून सर्वांवर प्रेमभावाने वागून तो आपले जीवन सुखाचं करतो आणि इतरांचं पण करतो. असा अनुभव येतो, त्याच्यामध्ये आत्मानंद मिळतो. त्याच्यामधला एक आत्मानंद येतो. म्हणजे आपला परब्रह्माची प्रचिती, परमात्म्याची प्रचिती, ईश्वराची प्रचिती आपल्यात असल्याची हे सगळ्यात आधी आहे. त्यात आनंदमय आहे, सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होतो. सत्य आहे असा मी शाश्वत आहे हा अनुभव होतो. माझा देह मरेल, माझा आत्मा मरणार नाही, तर मी आत्मा आहे. देह येईल जाईल म्हणजे मला मरणाची भीती वाटत नाही. त्यानंतर तुम्हाला देहाची चिंता राहत नाही, कारण ईश्वराची शक्ती प्राप्त झाल्यामुळे तुमच्या देहाला काय आहे ते तुमच्या त्या साधन भक्तीच्या शक्तीमुळे, त्या ईश्वरीच्या अनुभवामुळे आपोआप प्राप्त होते, सहजपणे प्राप्त होते तुम्हाला. आणि तुम्ही बोलाल ते सत्य व्हायला आणि तुमचं कोणाकडे काम असेल तुम्ही शब्द टाकले तर आपोआप व्हायला असा अनुभव तुम्हाला येईल. म्हणजे ईश्वराची प्रचिती येणे फार मोठी गोष्ट आहे म्हणून सांगितलं. आणि सगळ्यात मोठा लाभ काय होतो? अंतकाळी मरते हा देह संपताना आपल्याला कुठली इच्छा वासना राहत नाही. कारण सगळं मिथ्या कळलं. जगामध्ये सत्य काही नाही. जगत सत्य नाही तर जगातल्या वस्तूपासून सुख कुठलं मिळणार आहे शाश्वत? आपला देह सत्य नाही तर बायकोला नवऱ्याकडून मिळणारं सुख हे कायमस्वरूपी तसंच मिळत नाही, की नवऱ्याला बायकोकडून कायमस्वरूपी तसंच सुख मिळत नाही. त्याच्यातही बदल होत राहतो. किंवा एखाद्या वस्तूकडून, कुठल्याही वस्तूकडून तुम्हाला सुख काय मिळू शकत नाही, कारण ती वस्तूला वयाची मर्यादा आहे. नवीन असते, जुनी होते, खराब होते, टाकून द्यायला लागते. म्हणजे आपलं जशी अवस्था जी देहाची आहे, बालपण, तरुणपण, वृद्धापण, तिन्ही वेळा मनाचा भाव वेगळा आहे, आवडीनिवडी वेगळा आहे, विचार वेगळे आहेत. म्हणजे हे सगळं मिथ्या आहे असं कळलं तुम्हाला, काही खरं नाही असं कळलं तर मिथ्या वासना राहणारच नाही, मन शांत असणार. म्हणजे काही खरं नाही आहे. मिळालं तर ठीक आहे, आनंद, पण मिळावं म्हणून काय वाटेल ती चुकीचा मार्ग तुम्ही अवलंबणार नाही, किंवा कोणावर जबरदस्ती करणार नाही, किंवा फसवाफसवी करणार नाही. ठेविल्याने ते तैशीच्या व्यवसाय चित्तभाव होतो. आणि हे असा भाव निश्चित झाल्यामुळे मरतेवेळी वासना शिल्लक राहत नाही, इच्छा वासना राहत नाही. आणि पुन्हा ज्ञान झालं आहे मी देह नाही, देह जातो आहे, देह त्याग करायचा आहे, मी आहेच, मी आत्मा आहे, मी अमर आहे. मग देहाची जायची वेळ झाली तर तो प्रसंग तो आनंदाने साजरा करतो. मृत्यूचं भय वाटत नाही, आनंदाने साजरा करतो. आणि सगळ्यात मोठा लाभ मी आत्मा आहे हा भाव पक्का झाल्यामुळे मोक्षमुक्ती प्राप्त होते. पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायला होत नाही.
म्हणजे प्रचिती येण्याचा एवढा मोठा फायदा आहे, भक्तीचा मोठा फायदा आहे. म्हणून मनोभावे भक्ती करावी, सद्गुरू वचनावर पूर्ण श्रद्धाविश्वास ठेवावी. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं सद्गुरू सेवा. सद्गुरू सेवेमध्ये काय येतं? सद्गुरू सेवेमध्ये सद्गुरू व्यक्ती म्हणून त्याची सेवा आहे, पण त्याच्यापेक्षा आपलं मन मंदिर आहे, त्याची काळजी जास्त करणे, त्या तिथे सेवा भाव करणे, तिथे आपली सर्व्हिस देणे. काय तिथे कमी जास्त आपलं ऐकत म्हणून काय करता येईल ते करावे. म्हणजे गुरुसेवा ती आहे. गुरुसेवा म्हणजे गुरुच्या भोवती नाचणे तेवढं नव्हे, की जे द्यायला पाहिजे तेवढं पुरवणे नाही, तर जे गुरुने संप्रदाय उभा केला आहे त्या संप्रदायाची काळजी घ्यायला पाहिजे. गुरुने ज्ञान सांगितलं ते ज्ञान पुढे चालवण्याचंही काम जबाबदारी घेतली पाहिजे. आणि गुरुच्या ज्ञानावर लोकांपर्यंत कसा पोचेल आणि आपल्या त्यासाठी काय करता येईल ह्याही प्रयत्नात राहिलं पाहिजे. ईश्वरत्व लगेच प्राप्त होतो तुम्हाला. गुरुकृपा झाल्याशिवाय ईश्वरत्व प्राप्त प्रचिती येत नाही. आणि गुरुकृपा व्हायला पाहिजे असेल तर गुरुचं लक्ष काय? माझे येणारे भक्त त्यांची काळजी पण घेते, त्याच्यावर गुरु जास्त प्रेम करतो. मठ मंदिर आहे त्याची काळजी, उभं केले देवाची वास्तू त्याची काळजी केल्यावर गुरु जास्त प्रेम करतो. आणि सर्वांबरोबर प्रेमाने वागतो आहे, सर्वांची काळजी घेतो, त्याच्यावर गुरु जास्त प्रेम करतो. एकदा गुरुचं प्रेम बसलं, गुरुचा विश्वास बसला, श्रद्धा बसली की गुरुची कृपा प्राप्त झाली. गुरुची कृपा एकदा प्राप्त झाली की तुम्हाला आत्मप्रचिती यायला वेळ लागत नाही. तुम्ही ईश्वर स्वरूप आहात हे तुम्हाला अनुभव येणारच. आणि तो झाला की तुम्ही जीवनामध्ये स्वतः सुखी, समाधान, शांत होता, आनंदमय तुमचं जीवन होतं. आणि तुमच्यावर अवलंबून तुमची परिवार आहे त्यांचं पण कल्याण. इतकंच काय, जर तुम्हाला ती प्रचिती प्राप्त झाली, तुम्ही योग्य मार्गाने भक्ती केली तर तुमच्या आईकडच्या 42 पिढ्या आणि वडिलांकडच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. एवढं आहे. उलट जे मेले आहेत तुमच्या खानदानामध्ये ते वाट पाहत आहेत, कोणीतरी आमच्या खानदानात तयार होईल आणि देवाची भक्ती करून आमचा उद्धार करेल, मोक्ष मिळेल आम्हाला. म्हणून एवढं महान कार्य तुमच्याकडून होतं. हे माझ्या पदसंहिते शास्त्रात सांगितलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो आहे. आमच्या गुरुच्या मुखातून ऐकलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही ते ऐकलेत आणि ते स्वीकारलेत, अंगीकारले आणि त्या दृष्टीने साधन भक्ती केली तर तुमचा पण उद्धार होईल, तुम्हाला देवत्व प्राप्त होईल. तुम्ही देवच आहात, पण आई वडिलांनी जे नाव ज्या देहाला दिलेलं आहे त्या देहाच्या वतीने तुम्ही देव वेगळा आणि तुम्ही वेगळा समजत आहात. तसं नाही आहे. देह ह्या आत्म्याने धारण केलेलं आहे. आत्मा तुम्ही आहात. तो आत्मा बोलतो, चालतो, उमतो, चालतो, सगळं काय करतो तो आत्मा करतो. तुम्ही गैरसमजुतीने देह करतो. आत्मा देहाकडून करून घेतो. देहाला स्वतःच असं काही नाही म्हणून सांगितलं, मड असतं, प्रेत असतं, काही करू शकत नाही. तो आत्मा आहे तरच करू शकतो. म्हणजे देव ईश्वर आपल्यामध्ये काही शंका नाही, संशय नसावा. आणि त्यासाठी भजन भक्तीची गरज आहे. जरी हे जग मिथ्या असलं, देह मिथ्या असला तर देह मिथ्या आहे तरी देहाला खायला घालतो, त्याची काळजी घेतो. मग जग मिथ्या आहे किंवा ईश्वर जे आकार स्वरूप आहे, सगुण आहे, ते मिथ्या आहे असं म्हटलं तरीही पण निर्गुणाकडे जाण्यासाठी ते सगुण एक वेळ प्रकट झालं होतं आणि त्याची भक्ती केली की निर्गुणाला आपोआप पोचते. म्हणून सगुणातून निर्गुणाकडे जायचं आहे. जरी हे मिथ्या असलं तरी त्याप्रमाणे त्याच्या मान्यतेप्रमाणे त्याचा व्यवहार करायचा आहे. समजून सगळं मिथ्या आहे. म्हणजे आपोआप स्वार्थ लोभ मोह राहत नाही. स्वार्थ लोभ मोह गेला, कामक्रोध गेला, अहंकार गेला, तुम्ही मुक्त झालात. म्हणून हे ज्ञानाची गरज आहे आणि त्या ज्ञानासाठी भक्ती पाहिजे. म्हणून ती अद्वैत भक्ती पाहिजे. सगुणातूनच निर्गुणाकडे जायचं, तर सगुणातच निर्गुणाला पाहिजे. म्हणून ती निर्गुणाची भक्ती झाली पाहिजे. तेव्हा तुम्हाला आत्मपरिस्थिती येणार. आणि म्हणून सद्गुरू वारंवार सांगतात, संत वारंवार सांगतात, तर त्याला स्वतःची ती परिस्थिती आलेली आहे आणि म्हणून तेच तुम्हाला ती परिस्थिती देऊ शकतात. जीवनामध्ये परमार्थ पाहिजे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी असं शास्त्र म्हणते. मग त्या दृष्टीने ज्यांना लाभला आहे परमार्थ ते खरोखर नशीबवान आहे. पण कोण परमार्थ लाभूचा महत्त्व कळत नाही. काही लोक संतांच्या जवळ येत नाही, भक्तांकडे जातात, चमत्कार करणाऱ्याकडे जातात, जादूटोना काय करणाऱ्याकडे जातात, मंत्रतंत्रवाल्याकडे जातात. काही क्षणभर तो काहीतरी देतो, तेवढं तुम्हाला थोडं काहीतरी मिळतं. पण परत तुम्ही ते मागणे तुमचं थांबत नाही, त्याच्याकडे जाणं थांबत नाही, तुमच्याकडे पदरगाठ पैसा आणता त्याच्यामागे खर्च करण्यात तुमचं थांबत नाही. आणि तुम्ही एक दिवशी असेच राहता आणि परत जन्म देण्यासाठी मरता. संत मात्र तुम्हाला परिपूर्ण मुक्त करतात.
त्यांची सहसा करायला लोक तयार होत नाही, कारण लोकच स्वार्थी आहे. जिथे आपला स्वार्थ पुरायचा तिकडेच जाते. तुम्हाला देव करणार आहे, तुम्हाला सगळं आपोआप मिळून देणार आहे, त्याच्यावर विश्वास फार कमी लोक देतात. तुमच्याकडे पैसे घेऊन काहीतरी देतो म्हणणाऱ्याकडे विश्वास देतो. म्हणजे लोक मुळातच अज्ञानामध्ये आहेत. अज्ञानाचा जन्म झाला, अज्ञानातच वागतात. ज्याचं भाग्य थोडं आहे, पूर्वजन्मीचं काही संचित आहे, तो संतांच्या चरण जातो आणि संतांची सेवा करतो आणि संतांच्या ज्ञानबोधाप्रमाणे साधन भक्ती करतो आणि आपला उद्धार करतो. राजाधिराज सद्गुरू श्री श्रीरामेश्वर महाराज राजाधिराज राजाधिराज सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज